राज्यातील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। फक्त अत्यावश्यक सेवाच आज सुरू आहे, तर संपामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस दिल्या जाणार आहे। तर कोलकातामधील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभरातून केला जात असतानाच आता मेडिकल फील्डमधून सुद्धा ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत आणि काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। तर राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे। मुंबई आणि नागपूरची दृश्य आपण बघू शकतो। निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने या संपामध्ये सहभागी झाले आहेत, पण त्याचा फटका रुग्णसेवेला बसण्याची शक्यता आहे, कारण ओपीडी आज बंद राहणार आहे। फक्त अत्यावश्यक सर्व्हिसेस दिल्या जातील, त्यामुळे रुग्णसेवेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या संपाचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूया। कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ जे आहे त्या देशभरात जे आहे ते निवासी डॉक्टरांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी देखील त्या घटनेच्या निषेधार्थ जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करताना या ठिकाणी दिसून येत आहे। एकूणच पाहू शकतो की जोपर्यंत आमच्या स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती सरकार सांभाळणार नाही तोपर्यंत आम्ही जे आहे ते काम करणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं हे आंदोलन आहे। एकूणच काय नेमक्या मागण्या आपण त्यांच्याशी थेट बोलूया। सेकंड इयरच्या रेसिडेंट डॉक्टर बरोबर विचार करा, ती कितीतरी रुग्णांना आजपर्यंत बरी करत असणार आहे, कितीतरी महिलांना ती स्वतः सपोर्ट देत असणार आहे, कितीतरी लहान मुलांचं तिनं कल्याण केलेलं असणार आहे आणि ती महिला त्या गोष्टी डिझर्व करत होते का? नाही। त्या महिलेबरोबर ती घटना डिझर्व करते का? ती नाही करत। तर त्या महिलेचं जो जस्टिस आहे, आम्हाला जो तिला न्याय द्यायचा आहे, तिला ज्या नराधमांनी जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याच्या विरोधात त्याच्यावरती लवकरात लवकर ॲक्शन झाली पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आणि आम्हाला काही रुग्णसेवेवरती परिणाम करायचा नाही। ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या पूर्णपणे चालू आहेत। फक्त आमचं एवढंच आहे की ह्या मागण्या ज्या मार्चच्या आहेत प्रखरपणे सगळ्यांसमोर मांडता याव्या आणि ह्या अशा गोष्टी कधीच होऊ नये, कुठल्याच मुलीबरोबर होऊ नये, कुठल्याच महिलेबरोबर होऊ नये। आज ही आमच्यामधील एखादी त्याच्याबरोबर हे कृत्य झालेलं आहे, ते कुठल्याही महिलेबरोबर जरी झालं तरी ते किती वाईट कृत्य आहे, त्याबद्दल लवकरात लवकर शिक्षा भेटली पाहिजे आणि त्याच्या सोक्षमोक्ष लागला पाहिजे। त्याचे मोठ्यातली मोठी इन्क्वायरी होऊन त्याचा लागला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। जोपर्यंत जी पीडित महिला आहे त्या डॉक्टर आहे त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं काम बंद आंदोलन सुरू असणार असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।